नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर वनचे एक्सपेक्टेड एमसीक्यूज आणि त्याचं पार्ट 18 आहे. आज संभाव्य प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे एकंदरीत या व्हिडिओने तुमच्या पूर्ण सिलेबसचं एक रिव्हिजन होते आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाइज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट क्लास, 15 वर्षाची पीवायक्यू सोल्युशन, 1 वर्षाची व्हॅलिडिटी यात मिळणार आहे. याची फीस आहे 3,000 रुपये, आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आपल्याकडे पेपर वन सोबतच पेपर टू चे पण कोर्सेस आहे. पेपर टू मध्ये आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर वन फ्री आहे, कम्प्लीट 10 नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये, आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. Which of the following statements are true about RUSA? RUSA is a centrally sponsored scheme launched in 2012. रुसा बाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत. रुसा ही 2013 मध्ये सुरू करण्यात आलेली केंद्र प्रायोजित योजना आहे. बी, रुसाचे उद्दिष्ट उच्च शिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण 30% वाढवणे होते. द एम ऑफ रुसा वॉज टू बी इन्क्रीज एनरोलमेंट इन अ हायर एज्युकेशन बाय 30%. सी, रुसा प्रायमरीली प्रोव्हाइड स्ट्रॅटेजिक फंडिंग टू एलिजिबल स्टेट हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. रुसा प्रामुख्याने पात्र राज्य उच्च शिक्षण संस्थांना धोरणात्मक निधी पुरवते. की डी, ऑल ऑफ द अबव. रुसा जी आहे त्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे, तर काय असणार आहे सांगा बघू. रुसा म्हणजे काय? राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, जे 2013 मध्ये सुरू झालं होतं. हे बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व असणार आहे, ऑप्शन डी. त्यानंतर सहा प्रश्न होता युनिट 9चा. ओके, चला समोरचा प्रश्न आहे. द फर्स्ट युनिव्हर्सिटी इन इंडिया टू स्टार्ट करस्पॉन्डंट कोर्स वॉज. भारतात पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण सुरू करणारी पहिली विद्यापीठ कोणते? आंध्र प्रदेश ओपन युनिव्हर्सिटी, आयजीएनयू, दिल्ली विद्यापीठ यापैकी कोणतेही नाही. हा आहे युनिट 10चा प्रश्न, युनिव्हर्सिटीजवर जे विचारले जातात ते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी. ओके, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आहे 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, ज्यामध्ये 5,000 प्लस प्रश्नांचा संच आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये हे अवेलेबल आहे. अमेझॉन वरून तुम्ही ती ऑर्डर करू शकता. त्यामध्ये बघा फुल लेंथ पीवायक्यू मॉक टेस्ट, युनिट वाइज मॉक टेस्ट आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. ओके, त्यासोबतच महाराष्ट्र सेट वाणिज्य कॉमर्स साठी आपल्याकडे पुस्तक आहे. 2500 प्लस प्रश्नाचा संच इथे अवेलेबल आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. अमेझॉनवर हे अवेलेबल आहे. चला, Which of the following statements are not matched correctly in the case of higher education? उच्च शिक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्यरित्या जुळलेली नाही ते आपल्याला विचारले आहे. इम्प्रिट इंडिया भारतातील निवडक क्षेत्रांमधील प्रमुख अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयक आव्हाने सोडवण्यासाठी संशोधन करण्याकरिता पॅन IIT आणि IISc याचा संयुक्त उपक्रम. बी, NIRF जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन. सी, जियान भारतातील उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये सर्वोत्तम परदेशी शिक्षण तज्ञांना आकर्षित करणे. डी, स्वयं सर्व प्रकारच्या विषयांवर MOOC उपलब्ध करून देणे. काय असणार आहे? तर इम्प्रिट इंडिया हे बरोबर आहे, जियान पण बरोबर आहे, स्वयं पण बरोबर आहे. मग फक्त NIRF जे आहे ते बरोबर नाही. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन. खालीलपैकी कशाचा उल्लेख संविधानात नाहीये? निवडणूक आयोग, वित्त आयोग, नीती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग. तर ते आहे नीती आयोग. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. त्यानंतर इफ यू लुक ऍट द 6 मेन सब्जेक्ट सच एस फोनेटिक नॉलेज, ग्रामर, ऍस्ट्रॉनॉमी, धीस आर कॉल्ड. जर आपण उच्चशास्त्र, ज्ञान, व्याकरण, खगोलशास्त्र यासारख्या 6 मुख्य विषयाकडे पाहिले तर त्यांना काय म्हटलं जाते? वेदांग, दर्शने, पिटक, उपनिषद. त्यांना म्हटलेलं जातं वेदांस. ठीक आहे, युनिट 10चा हा प्रश्न आहे. वेदांत ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर. फाईल फॉर्मॅट आपल्याला दिलेले आहे आणि इनकरेक्ट फाईल आपल्याला ओळखायची आहे. JPEG इमेज फाईल, PPTX प्रेझेंटेशन फाईल, FLV व्हिडिओ फाईल, WPT ऑडिओ फाईल. तर हे असं उत्तर असणार आहे WPT ऑडिओ फाईल, ते नसणार आहे ना. JPG इमेज आहे, PPT आहे, FLV व्हिडिओ आहे, पण हे नसणार आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग?
तर माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय आहे? ए म्हणताय हे कम्प्युटिंग क्षमतेचे मोजमाप करणारे एकक आहे. बी म्हणताय हवामान अंदाजासाठी वापरली जाणारी उच्चस्तरीय कम्प्युटिंग क्षमता आहे. सी म्हणताय हे इंटरनेट आधारित कम्प्युटिंग आहे जे मागणीनुसार डिजिटल उपकरणांना सामायिक कम्प्युटर प्रोसेसिंग आणि डेटा उपलब्ध करून देते. डी म्हणताय वर्ल्ड वाईड वेबवर व्हिडिओ फाईल्सच्या हस्तांतरणासाठी हे एक आंतरराष्ट्रीय मानक प्रोटोकॉल आहे. तर काय असणार आहे? क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे नक्की काय? तर इंटरनेटच्या माध्यमातून गरजेनुसार कम्प्युटिंग रिसोर्सेस, सर्व्हिसेस, पॉवर, स्टोरेज इत्यादी उपलब्ध करून देणे. ठीक आहे. युनिट 8चा ICTचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये हे चुकीचं आहे, बी चुकीचं आहे, सी बरोबर आहे आणि डी चुकीचं आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ओके. येस. What is the name of the international encoding standard for use with the different languages and scripts by which each letter, digit or symbol is assigned a unique numerical value that applies across different platform, device or language? विविध भाषा आणि लिपीसाठी वापरल्या जाणाऱ्या त्या आंतरराष्ट्रीय एन्कोडिंग मानकाचे नाव काय आहे, ज्याद्वारे प्रत्येक अक्षर, अंक आणि चिन्हाला एक अद्वितीय संख्यात्मक मूल्य दिले जाते आणि ते विविध प्लॅटफॉर्म, उपकरणे आणि भाषांमध्ये लागू आहे? त्याला काय म्हटलं जातं? मल्टी कोड, युनिकोड, हायपर कोड की मेटा कोड? त्याला म्हटलं जातं युनिक. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द करेक्ट क्रोनॉलॉजी? इथे आपल्याला क्रोनॉलॉजी विचारली आहे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची. युनिट 4 आणि 8चा याचा संगम आहे. टेलिग्राफ, मूव्ही कॅमेरा, टेलिव्हिजन, रेडिओ यापैकी काय पहिले आले ते आपल्याला विचारलंय. तर आधी आलं टेलिग्राफ 1830 ते 40. त्यानंतर आला मूव्ही कॅमेरा 1880 ते 90च्या दरम्यान. नंतर रेडिओ 1890 ते 1900 आणि टीव्ही 1920 मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. सगळ्यांनी अशा पद्धतीने त्याचे इयर जे आहे ते लिहून घ्या. ओके. येस. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टिपिकल फीचर ऑफ वेब 2.0 एन्व्हायरमेंट? खालीलपैकी कोणते वेब 2.0 वातावरणाचे वैशिष्ट्य नाहीये? वापरकर्ते केवळ मजकुरांचे निष्क्रिय ग्राहक म्हणून राहतात. बी वेबसाईट इतर डिजिटल प्रणाली, उत्पादने आणि उपकरणासह कार्य करतात. सी वापरकर्त्यांमध्ये उच्च पातळीची परस्पर संवाद क्षमता आणि सहकार्य असते. डी वापरकर्त्यांनी तयार केलेल्या मजकुरांचा प्रसार होतो. चला सांगा बघू. तर यामधलं जे आहे ए इज नॉट म्हणताय ना, तर बी जे आहे ते बरोबर आहे, सी बरोबर आहे, डी बरोबर आहे, पण कोणतं नाहीये? त्यामध्ये जे आहे ए ते बरोबर नाही. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे वापरकर्ते केवळ मजकुराचे निष्क्रिय ग्राहक म्हणून राहतात. हे चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेडक्वार्टर कुठे आहे? हरियाणा, कर्नाटक, दुबई, कोलंबो. तर ते आहे हरियाणाला. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ओके. Yes. Which city hosted the United Nations Climate Change Conference where the Paris Agreement was negotiated and adopted? संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल COP21 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती जिथे पॅरिस करारावर चर्चा झालेली आहे? चला सांगा बघू. क्योटो, जिनवा, न्यूयॉर्क, पॅरिस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते पॅरिस आहे. ठीक आहे. पॅरिस अग्रीमेंट झालेलं आहे 12 डिसेंबर 2015ला. याचा उद्देश आहे की जागतिक तापमान वाढ 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न आणि 1.5 सी पर्यंत मर्यादित करण्याचा याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. युनिट 9चा प्रश्न होता हा. युनिट 9. त्यानंतर विच शेड्यूल ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 लिस्ट इंडस्ट्रीज दॅट रिक्वायर मॅन्डेटरी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स? पर्यावरण संरक्षण कायदाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये अशा उद्योगांची यादी दिलेली आहे शेड्यूल ज्यांना अनिवार्य पर्यावरण मंजुरीची आवश्यकता आहे? शेड्यूल 1, शेड्यूल 2, 3, 4. तर एकंदरीत जे आहे ना, या एन्व्हायरमेंटल ऍक्ट मध्ये येस, शेड्यूल 1 मध्येच याचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके. तर थोडं मी तुम्हाला आता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल सांगते. ते 1986 ला झालं. त्यांचं पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा आणि पर्यावरणाचे धोके टाळणे हे त्यांचा मुख्य उद्देश आहे. भोपाल गॅस जी ट्रॅजेडी झाली त्यानंतर हे सगळं झालेलं आहे प्रोटेक्शन ऍक्ट. त्यानंतर आणि सगळ्या ऍक्ट मध्ये म्हणजे जे छोटे छोटे आहे क्योटो प्रोटोकॉल, हे सगळे जे आहे ते या ऍक्ट मध्ये येतात आहे. हे एक मोठं ऍक्ट आहे. ओके. आपलं याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए.
अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहे आणि आय होप ते तुम्हाला अभ्यासाला मदत होईल आहे. 5,000 प्लस पुस्तकाचा संच असलेले प्रश्नांचं पुस्तक सॉरी प्रश्नांचा संच असलेलं पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे Amazonवरून. तुम्ही मागवू शकता. कॉमर्सचं सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही मागवू शकता. आपल्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.